सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स. मित्रांनो, आपण पूर्ण 45 दिवस पूर्ण केले. चाचणी क्रमांक 1, 2, 3 या तिन्ही चाचण्या देखील घेतल्या. या व्हिडिओमध्ये मित्रांनो वर्ग 10वीच्या मराठी विषयाच्या 1, 2 आणि 3 या तिन्ही चाचण्यांचे प्रश्न आणि उत्तर आपल्याला एकत्र मिळावे आपल्या सोयीसाठी हे तिन्ही एकत्र केलेले आहेत मित्रांनो. तर बघूया आपण की या तिन्ही चाचण्यांचे प्रश्न आणि त्या प्रश्नांचे उत्तर प्रत्यक्षात. आता आपण प्रत्यक्षामध्ये वर्ग 10वीची उत्तरपत्रिका बघूया. बघा, दिवस क्रमांक 1 ते 14 या ज्या कृती सोडलेल्या आहेत त्यानुसार ही 10वीची उत्तरपत्रिका आहे, आपली प्रश्नपत्रिका आहे. त्यानुसार आपण उत्तरपत्रिका बघणार आहोत. बघा, कृती पुढील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पुढील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. इथं उतारा दिलाय आणि त्या उतार्यावरून आपल्याला काही कृती सोडवायच्यात, काही कृती करायच्यात. कृती 1, पुढील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता इथं मित्रांनो प्रत्यक्षामध्ये हा उतारा वाचत नाही, उतारा वाचण्यात वेळ जाईल आपला. आपण सरळ उत्तर बघूया. खालील कृती पूर्ण करा. जंगलात शिकार होणारे प्राणी. जंगलात शिकार होणारे प्राणी कोणते आहे? उतार्यानुसार हरिण व सांबर. हे बघा, जसे तर जंगलात शिकार होणारे प्राणी जसे हरिण, सांबर व काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात. हे जंगलात शिकार होणारे प्राणी. त्यानंतर तुलना करा. जंगली प्राणी, पाळीव प्राणी ह्या दोघांची तुलना करायची आपल्याला 2-2 वाक्यामध्ये. बघा, जंगली प्राणी निसर्ग निर्मित अथवा झाडाझुडपात जंगलात राहतात. निवारा त्यांचा निसर्ग निर्मित अथवा झाडाझुडपात जंगलात निवारा असतो. तर पाळीव प्राण्याचा मानव निर्मित गावात निवारा असतो. त्यानंतर जंगली प्राण्यांना पोटासाठी शिकार करावी लागते, मात्र पाळीव प्राण्यांची पालन करणारा पोटाची व्यवस्था करतो. जो मालक असतो पालन करणारा, उदाहरणार्थ आपल्याकडे गाय आहे, बैल आहे, म्हैस आहे, हे पाळीव प्राणी आहे आणि यांची पोटाची व्यवस्था त्यांचा जो मालक असतो तोच करतो. मात्र जंगली प्राण्यांना पोटासाठी शिकार करावी लागते. पुढे जाऊया मित्रांनो. आपल्याला स्वमत लिहायचंय. जंगल भ्रमंती या विषयावर तुमचे अनुभव कथन करा. आता प्रत्येकाचा आपापला वेगवेगळा इथं अनुभव येईल. माझा विद्यार्थी दशेतला हा अनुभव आहे, विद्यार्थी जीवनातला. बघा, माझा अनुभव थोडक्यात मांडतो म्हणजे तुम्हाला देखील तुमचा इथं जंगल भ्रमंतीवरला अनुभव लिहायला मार्गदर्शक ठरेल. बऱ्याचदा आपण केलंही असेल पण आपल्याला लिहायला अडचणी येत असतील तर हा माझा अनुभव तुम्हाला थोडा मार्गदर्शक ठरू शकतो. बघा, माझा जंगल भ्रमंतीचा अविस्मरणीय अनुभव हा चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यातील आहे. उन्हाळ्याचे दिवस होते. आम्ही सकाळीच जंगलात जाण्यासाठी गेटवर उपस्थित झालो. आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी गाडीसोबत गार्ड्स व मार्गदर्शनासाठी गाईड यांना सोबत देण्यात आले. आमचा जंगलात प्रवेश झाला आणि आमची प्रत्येकाची हे जंगल ज्या प्रसिद्धीसाठी प्रसिद्ध आहे त्या वाघाला पाहण्याची आतुरता वाढली. सुरुवातीला आम्हाला मोकळ्या जागेत झाडाखाली उभे असलेले 5-6 हत्ती व 2 छोटी पिल्लं दिसली. तेथे आमची गाडी सावकाश आरामाने पुढे जात होती. काही अंतर गेल्यावर एका पाणवठ्यावर हरणांचा कळप दिसला. ते पाहून आम्हाला आनंद झाला. मात्र आमची अजूनही वाघ पाहण्याची इच्छा पूर्ण झाली नव्हती. तेवढ्यात गाईड काका म्हणाले, या तलावाजवळ वाघाचे दर्शन होऊ शकते. आणि खरोखरच तेथे अगदी सावकाश डोलाने चालत वाघ आला आणि पाणी पिऊ लागला. आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला. मी आयुष्यात पहिल्यांदा प्रत्यक्ष वाघाचे दर्शन घेतले होते. माझ्या अभयारण्यात येण्याचे सार्थक झाल्यासारखे मला वाटले. या पद्धतीने मित्रांनो प्रत्यक्षात आपण जंगल भ्रमंतीचे अनुभव आपले वेगवेगळे आहेत ते आपण मांडू शकता. ओके, पुढे जाऊया मित्रांनो. पुढे कृती 2, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती कर. इथं कविता दिलेली आहे आणि प्रश्न दिलेले आहे. बघा, कविता आहे. ती कविता वाचण्यात वेळ नाही घालत मी, आपण सगळ्यांनी वाचलेली आहे ती. कवितेत कोणत्या चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत? कोणत्या चांगल्या गोष्टी सांगितल्या? ओटा, लाडू, भाऊ, रथ. असा ओटा चांगला. त्यानंतर जातपण, जात, सोजी,
लाडू, शेला, भाऊ, रथ, असा नंदी चांगला, असं माहेर चांगलं, ह्या प्रत्येक याच्यामध्ये चांगलं म्हटलेलं आहे त्यांनी. ओट्याला चांगलं म्हटलंय, जात्याला म्हटलंय, सोजीला म्हटलंय, लाडूला म्हटलंय, शेल्याला म्हटलंय, भाऊंना, रथला, नंदीला आणि माहेराला. पण आपल्याला इथं 4च विचारलं, आपण 4 गोष्टी इथं लिहिलेल्या आहेत मित्रांनो. पुढे जाऊया. काव्य सौंदर्य. तापी काठची चिकन माती, ओटा तरी बांधू ग बाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. या काव्य पंक्तीतून व्यक्त होणारा विचार सौंदर्य स्पष्ट करा. तापी काठची चिकन माती, ओटा तरी बांधू ग बाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. या काव्यपंक्ती मित्रांनो, आणि या काव्यपंक्तीचं विचार सौंदर्य स्पष्ट करायचंय. बघा, सदर काव्यपंक्ती या सदाशिव माळी यांच्या माहेर या कवितेतल्या असून वरील पंक्तीत एक विवाहित स्त्री आपल्या माहेरच्या तापी नदीकाठच्या मातीचा गुणधर्म सांगते. तापीची माती चिकट आहे. मी या चिकट मातीचा ओटा बांधणार असून तो चांगल्या प्रतीचा ओटा तयार होईल आणि त्या ओट्यावर मग मी जात मांडणार आहे, असा भाव ती बाई इथं व्यक्त करत आहे, स्त्री व्यक्त करत आहे. आपल्या माहेरच्या वस्तू किती स्त्रीला प्रेम असतं हे देखील यातून मित्रांनो व्यक्त करत आहे. पुढे जाऊया आपण. कृती 3 मध्ये व्याकरण घटकावर आधारित कृती आहे. इथं बघा, खाली दिलेल्या ओळीतील अलंकार ओळखा. आणि ओळी दिल्या, बाई काय सांगू, स्वामीची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय. आणि त्यांनी म्हटले अलंकार ओळखा. आता बघा, अलंकार इथं रूपक अलंकार आहे. स्वामीची दृष्टी व अमृताची वृष्टी दोन्ही एकरूप मानलेले आहेत, म्हणून इथं रूपक अलंकार होतो मित्रांनो. त्यानंतर आला हा दारी, उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे, देईल ज्याचे त्याला. इथं अलंकार विचारलाय मित्रांनो. इथं चेतना गुणोक्ती अलंकार आहे, कारण निर्जीव वस्तू सजीवाप्रमाणे वागतात असं इथं वर्णन आलेलं आहे. यांनी वसंत ऋतूला फेरीवाला असं म्हटलेलं आहे इथं, म्हणून चेतना गुणोक्ती अलंकार मित्रांनो. नंतर 2 नंबर, उपमेय म्हणजे काय, तर ज्याला उपमा देतात त्यास उपमेय असं म्हणतात. आणि उपमान म्हणजे काय, ज्याची उपमा देतात त्यास उपमान असे म्हणतात. असं एका वाक्यात आपल्याला सांगता येईल. चाचणी 2 मधली. चला तर मित्रांनो, आपण प्रत्यक्षात सुरुवात करूया. मित्रांनो, 30व्या दिवशी चाचणी 2 दिलेली आहे आणि पहिला प्रश्न दिलेला आहे, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. इथं कविता दिली बघा ही. श्रावण माशी हर्षमानशी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुष्याचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. झालासा सूर्यास्त वाटतो सांज आहा, तो उघडे तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. बलाकमाला उडता भासे, कल्पसुमांची माळची ते, उतरून येती अवनीवरती ग्रह गोलची की एकमते. फडफड करुनी भिजले आपुले पंख पाखरे, सावरती सुंदर हरिणी हिरव्या कुरणी, निज बाळासह बागडती. खिल्लारे ही चरती राणी, गोपही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गाय तयाचा, श्रावण महिमा एक सुरे. सुवर्ण चंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला, परी जातही बघता भामा, रोषमणीचा मावळला. सुंदर परडी घेऊनी हाती, पुरोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती. देवदर्शना निगती ललना, हर्ष मायना हृदयात. या पद्धतीने मित्रांनो ही कविता आहे. या कवितेवर आधारित आपल्याला खालील कृती पूर्ण करा असं म्हटलेलं आहे त्यांनी. बघा, श्रावणातील पावसाची वैशिष्ट्ये कोणती म्हटलंय. श्रावणातील पावसाची वैशिष्ट्ये कवितेमध्ये जी आलेली ती, क्षणात पाऊस येतो, क्षणात पाऊस जातो आणि पावसामुळे इंद्रधनुष्य तोरण बांधल्यासारखे दिसते, असे या पावसाचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो श्रावणातल्या. त्यानंतर मित्रांनो
आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करामध्ये पावसामुळे निसर्गात झालेला बदल. काय बदल झाला पावसामुळे निसर्गात? तर निसर्गामध्ये बघा सर्वत्र हिरवळ पसरलेली आहे. शिखरावर घरावर पिवळे ऊन पडते. आकाशात इंद्रधनुष्य दिसतो आणि सर्व पशु पक्षी आनंदाने बागडत आहेत. हे चित्र प्रत्यक्षात मित्रांनो पावसामुळे निसर्गात दिसतं आपल्याला. हा बदल झालेला पावसामुळे दिसतो. त्यानंतर खालील ओळीचे सरळ अर्थ लिहा. श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोईकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. याचं उत्तर असं सांगता येईल मित्रांनो की श्रावण महिन्यात माळरानावर सर्वत्र हिरवळ दाटलेली असते. क्षणात पावसाच्या सरी येतात तर दुसऱ्या क्षणी ऊन पडते. हा ऊन पावसाचा लपंडाव मनाला मोहून टाकणारा असतो. या पद्धतीनं प्रत्यक्षात श्रावणाचं वर्णन या ओळीमध्ये मित्रांनो केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढची कृती आहे, इथं व्याकरण घटकावर आधारित कृती आहे. बघा पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. इथं त्यांनी सामासिक शब्द दिलेले आहे. आपल्याला विग्रह करायचा, समासाचं नाव ओळखायचं. बघा महादेव याचा विग्रह होतो महान असा देव, कर्मधारय समास. आणि पुढचा शब्द आहे आठवडा, 8 दिवसांचा समूह, द्विगु समास. संख्या आल्यामुळं द्विगु समास. ओके मित्रांनो पुढे जाऊया. बघा पुढील उदाहरणे कोणत्या रसाचे ते लिहा. आपण जे रस अभ्यासलेले त्याच्या इथं काही उदाहरणं दिली बघा. बघा पहिलं आहे सहज सख्या एकदा येई सांज वेळी. सहज सख्या एकदाच येईल सांज वेळी. म्हणजे एक प्रियशी एका प्रियकराला म्हणते. तर इथं कोणता रस येतो मित्रांनो? शृंगार रस येतो मित्रांनो इथं. त्यानंतर उठा राष्ट्रवीरा हो सज्जन व्हा, उठा चला. एक प्रेरणादायी वीर रस इथं एक शक्ती संचारते मित्रांनो ह्या वाक्यामधून. उठा राष्ट्रवीरा हो सज्ज व्हा, उठा चला. वीर रस आहे मित्रांनो इथं. त्यानंतर हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला. हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला. मित्रांनो यामध्ये करुण रस आहे या वाक्यामध्ये. आणि घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. हे जे वाक्य मित्रांनो या वाक्यामध्ये शांत रस आहे. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला ही उदाहरणं बघता येईल. त्यानंतर मित्रांनो खाली एक आपल्याला कृती सोडवायची 2 पैकी. पहिली कृती दिलेली आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. यावर आपल्याला कथा लिहायची मित्रांनो. हे शीर्षक दिलेलं आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. यावरून आपल्याला इथे कथा लिहायची. बघा अर्थात ती तुम्ही तुमच्या मनाने लिहिली असाल तुम्ही, पण मी बघा एक तुम्हाला नमुना दाखवतो. इथं नमुना म्हणून लिहिली मी. बघा दरबारात एकदा बिरबल आणि बादशहा यांच्यात वादावादी झाली. या संधीचा फायदा घेण्याचे एका दरबारीने ठरवले. अर्थात तो बिरबलावर मनात जाणारा एक दरबारी होता. तो त्याला म्हणाला, बिरबलजी महाराज आता तुमच्यावर रागावल्याने ते उद्यापासून तुमचे मंत्रीपद काढून घेतील आणि तुम्हाला कुत्तेवान म्हणजेच कुत्र्यांवरचा अधिकारी म्हणून नेमतील. त्यावेळी बघा बिरबल चतुर्वीर बोलतो. बिरबल काय म्हणते बघा, साहेब महाराजांनी जरी मला कुत्र्यावरचा अधिकारी नेमले तरी त्यात मला आनंदच वाटेल, कारण तुम्हाला मग माझ्याच आज्ञेत राहावे लागेल. बिरबलाने आपल्याला कुत्र्याच्या रांगेत बसवल्याचे पाहून सरदार दात ओठ खात निघून गेला. या पद्धतीनं अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला इथं कथा लिहिता येईल. त्यानंतर एक बातमी तयार करायची मित्रांनो आपल्याला. ती बातमी अशी आहे, जनता गर्ल्स हायस्कूल शेंदूरजना घाटमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याची आपल्याला एक बातमी तयार करायची. आता ती बातमी तयार करत असताना आपण इथं काही जी नावं टाकलेली आहेत, पंचायत समिती सदस्य, गट शिक्षण अधिकारी, अर्थात आपल्याला तिथं कोण आहे ते माहीत नाही. आपण इथं काल्पनिक नावं टाकलेली आहे आणि ते काल्पनिक टाकून आपण बातमी तयार करायची मित्रांनो. बघा पेपरला बातमी आली तर ती बातमी कशी असते आपण प्रत्यक्षात बघितलेलं आहे. बघा अशी असते ती बातमी.
जनता गर्ल्स हायस्कूल येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा. दिनांक 9 मार्च 2021. वार्ताहर शेंदुरजना घाट. तालुक्यातील जनता गर्ल्स हायस्कूल येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वावलंबी फाउंडेशनच्या माननीय भाग्यश्री नागरे यांनी महिलांना शासकीय योजनेची माहिती दिली. तसेच आज महिलेचे चूल आणि मूल यापुरते आपले कार्यक्षेत्र मर्यादित न राहता आपल्यासाठी विकासाच्या स्वावलंबाच्या विविध वाटा आहेत, त्याद्वारे आपण आपली प्रगती साधावी असंही म्हटले. या प्रसंगी जनता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी आम्ही स्वावलंबी या विषयावर एक नाटिका सादर केली. या कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती माननीय खंडूपोळ, गट शिक्षणाधिकारी नवनाथ साळुंके तसेच शाळेचे मुख्याध्यापक माननीय सचिन पवार आदी उपस्थित होते. यावेळी जनता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील सहभागी विविध शैक्षणिक उपयोगी साहित्य देऊन गौरवण्यात आले. अत्यंत आनंददायी वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला. या पद्धतीने मित्रांनो एक सुंदर बातमी आपण कार्यक्रमाच्या आधारित तयार करू शकतो. दिवस 45 चाचणी क्रमांक 3. मित्रांनो उतारा दिलेला आहे आपल्याला. इथं अण्णांचा निरोप घेऊन सुरुवात होते या शब्दानं. तर व मला गमत नसे हा उतारा आपण पाठ्यपुस्तकातला पाहून घ्या. या उतार्यावर आधारित काही प्रश्न दिलेली आहे, हा उतारा वाचून घ्या. बघा, पुढील विधाने पूर्ण करा. अण्णा राहत त्या भागाचे नाव आणि अण्णाच्या गुरुचे नाव हे 2 रिकाम्या जागा आपल्याला विचारलेल्या आहे. तर बघा त्या रिकाम्या जागा बघूया आपण. मित्रांनो अण्णा राहतात त्या भागाचे चिरागनगर आणि अण्णाच्या गुरुचे नाव गोरकी असे अण्णाच्या गुरुचे नाव होते. त्यानंतर बघा आकृतीबंध पूर्ण करा. अण्णांचे स्वभाव विशेष विचारलेले आपल्याला इथं. अण्णांचा स्वभाव कसा होता, काय विशेष होते त्यांच्या स्वभावाचे, तर ते आपल्याला या पद्धतीने मांडता येईल. बघा अगोदर उतारा वाचून तुम्ही लिहून काढायचे, नंतर हे बघायचे. साधी राणी व उच्च विचारसरणी होती अण्णाची. त्यानंतर वास्तववादी जीवन जगणे अण्णाला आवडत होते. वास्तववादी जीवन जगत होते अण्णा. अण्णांना पैशाचा मोह नव्हता. हे एक त्यांच्या अण्णांच्या स्वभावाचं विशेष आहे मित्रांनो. आणि त्यांच्या एक स्वभावाचं पुन्हा एक विशेष म्हणजे वास्तववादी लिखाण करणे त्यांना आवडायचं अण्णाला. या पद्धतीनं प्रत्यक्षात अण्णांच्या स्वभावाचे विशेष या उतार्यात आलेले आपल्याला मित्रांनो सांगता येईल. आपण अगोदर उतारा वाचायचा, तुम्ही स्वभाव विशेष लिहायचे आणि नंतर बघायचं हे एक प्रत्यक्षामध्ये जर काही आपलं चुकलं असेल तर दुरुस्त करून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यात लाभलेल्या प्रेरक आदर्श व्यक्तीविषयी 6 ते 8 ओळी लिहायच्या. तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला प्रेरक व्यक्ती मिळाली त्या व्यक्तीविषयी 6 ते 8 ओळीच आपल्याला लिखाण काम करायचंय. बघा इथं अर्थात हे स्वमत आहे, आपलं स्वमत लिहायचंय. मी नमुना म्हणून इथं मांडले, तुम्ही तुमच्या पद्धतीनं मांडू शकता. बघा माझ्या आयुष्यात माझ्यासाठी प्रेरक माझे वडील आहेत. माझ्या वडिलांकडून मी कितीही संकट आले तरी न डगबगता माणसाने लढले पाहिजे हा आदर्श घेतलेला आहे. माझ्या वडिलांचे आई वडील ते केवळ 10 वर्षाचे असताना मरण पावले. वडिलांना इतर नातेवाईक कोणीच नव्हते. तेव्हापासूनच त्यांनी गावात एका ठिकाणी शेळ्या सांभाळायचे. नंतर पुढे सालगडी म्हणून काम केले. कबाड कष्ट करून वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी माझ्या आईसोबत लग्न केले. तोपर्यंत त्यांनी स्वतःची 10 एकर शेती सालगडी राहून कमवली होती मित्रांनो. आणि आज मी 10वीला असताना 20 एकर जमीन झालेली आहे आमची. या पद्धतीनं आपल्याला वडील नेहमी मित्रत्वाचा सल्ला देतात की जीवनात कधीही डगमगायचे नाही, आपण कोणत्याही प्रसंगाला धीटपणे चालत राहायचं. असा एक माझ्या जीवनातला आदर्श व्यक्ती वडिलांकडे मी बघतो. त्या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये आपल्याला इथे एक आपला जो आदर्श आहे त्या आदर्शाविषयी जे प्रेरक आहे आपल्यासाठी त्या प्रेरकाविषयी आपण इथं 8-10 ओळीमध्ये मित्रांनो मांडायच्या. ते मांडताना थोडक्यात मोजक्यात सगळं आलं पाहिजे त्याच्यामध्ये. पुढे मित्रांनो बघा कृती ब. पुढील कविता वाच आणि त्यावर आधारित कृती सोडवा. रंग रंगुल्या सान सानुल्या खाऊ खावा तुझ सवे ही गवत फुलांचे ही कविता
कवयित्री संत इंद्रा यांची कविता आहे मित्रांनो ही. या कवितेमध्ये आपल्याला प्रत्यक्षामध्ये ही वर्ग 7वीला कविता आहे आणि ही कविता तुम्ही वाचून घ्या मिळून या अगोदर आणि त्यावर आधारित काही आपल्याला कृती दिली आहे. बघा, कवित्रीने वर्णन केलेल्या गवत फुलांचे विशेष. बघा काय वर्णन केलेलं आहे गवत फुलांचं. तर हिरवी नाजूक रेशमपाती दोन बाजूला सळसळती आणि नील निलुकळी एक पाकळी पराग पिवळे झगमगती. या पद्धतीनं या कवितेमध्ये कवीने कवित्रीने गवत फुलांची विशेष सांगितलेले आहे. त्यानंतर पूर्ण करा. गवत फुल निरखताना पुढील गोष्टींचा विसर पडला. गोजिरी भाषा शिकण्याची इच्छा आहे. कारण तर प्रत्यक्षात गवत फुल निरखताना या गोष्टीचा विसर पडला की पतंग आणि मित्र आणि गोजिरी भाषा शिकण्याची इच्छा आहे. कारण गवत फुलाला गोष्टी सांगण्यासाठी म्हणून गोजिरी भाषा शिकण्याची इच्छा आहे. त्यानंतर पुढील कविता बघा, त्याच कवितेतल्या काही काव्यपंक्ती दिलेल्या गवत फुला रे गवत फुला इंदिरा संतच्या. बघा, वारा घेऊन सानुले खेळ खेळतो झोपाळा रात्र येवली होऊन म्हणते अंगाई गीत तुला, अंगाईचे गीत तुला. या पुढील कवितेचा सरळ अर्थ लिहायचा आहे. बघा, गवत फुला रे गवत फुला कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितेतील या काव्यपंक्ती असून या ओळीमध्ये वाऱ्याने गवत फुल हलत आहे. मात्र कवयित्री वर्णन करते की वारा हा सानुले म्हणजे लहान गवत फुलाला घेऊन जणू काय झोपाळा झोका झोका हा खेळ खेळत आहे. तर रात्रही गवत फुलाला झोपी घालण्यासाठी लहानशी होऊन गवतासाठी अंगाई गीत गाते आहे. या पद्धतीनं एक ओळीमध्ये काल्पनिक वर्णन मित्रांनो सुंदर पद्धतीने कवयित्रीने यामध्ये केलेले आहे. त्यानंतर तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे. या ओळीतून व्यक्त होणाऱ्या भावना तुमच्या शब्दातल्या मित्रांनो त्याच कवितेतल्या कविता ओळी आहेत. ही जी कविता आहे आपली ही गवत फुला रे गवत फुला हे रंग सानुल्या इथून जी सुरुवात झाली कविता आहे संत कवयित्री इंदिरा संत यांची. तर बघा, गवत फुला रे गवत फुला कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितेतील या काव्यपंक्ती असून या ओळीतून कवयित्री गवत फुलाला म्हणते की तुझ्या संगती मला माझी शाळा घर सर्व सोडून देऊन राहावेसे वाटते. गवत फुलाच्या सहवासात एवढा आनंद मिळतो की कवयित्रीला बाहेरच्या जगाचा विसर पडतो. एवढेच नव्हे तर अगदी आपलं वय विसरून लहान मुलांना जसे की शाळा घर सोडून त्याला इतर गोष्टी खेळायला आवडतात त्याच पद्धतीनं कवयित्रीला इथे झालेले आहे. म्हणून कवयित्रीने म्हटलेले आहे की तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे. या पद्धतीनं एक लहान होऊन कवयित्रीने इथं वर्णन केलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर सूचनेनुसार कृती करा. कोकण निसर्ग सौंदर्य वर्णन तुमच्या शब्दात 6 ते 8 ओळीत करायचे. कोकण निसर्ग सौंदर्याचं वर्णन करायचंय मित्रांनो. बघा, कोकण निसर्ग सौंदर्य माणसाला भुरळ टाकणारे सौंदर्य. जिकडे तिकडे झाडीच झाडी, त्यातही महाराष्ट्रात इतर ठिकाणी न पाहायला भेटणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारची झाडी. डोंगर दऱ्या आणि त्या डोंगर दऱ्यातून वाहणाऱ्या नद्या नाली ओढे आणि खूप खूप उंचावरून फेसळणारे वाहणारे धबधबे हे सर्व पाहून माणसाला आपण पृथ्वीतल्या स्वर्गात आलो की काय असे वाटते. हा निसर्ग बघताना माणूस भान विसरून जातो. या सौंदर्यात भात शेती भर टाकायला आहेच. हे सर्व कमी की काय म्हणून कोकणात निसर्गाने दिलेला समुद्र किनारा फेसाळणाऱ्या लाटा आणि त्या लाटांचा आवाज कित्येक दिवस माणसाच्या कानात गुंजत राहतो. या पद्धतीनं प्रत्यक्षात कोकण निसर्ग सौंदर्याचं वर्णन आपल्याला थोडक्यात करता येईल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो खाली सामासिक शब्दांचा विग्रह करा. हे जोड्या लावायचं चुकीने झालेलं आहे. खाली सामासिक शब्दांचा विग्रह करा. सामासिक शब्द आणि इकडे विग्रह. बघा, मसाले भात आणि केर कचरा या 2 शब्दांचा आपल्याला विग्रह करायचा आहे. तर बघा, अगोदर तुम्ही विग्रह करा नंतर पुढे बघा. बघा, मसाले भात मसाले घालून केलेला भात किंवा मसाला घालून केलेला भात असं पण म्हणता येईल. आणि केर कचरा वगैरे या पद्धतीने आपल्याला या 2 शब्दांचा या पद्धतीने विग्रह करता येईल मित्रांनो. पुढे जाऊया. बघा, सूचनेनुसार सोडवा. पुढील विषयावर बातमी तयार करा.
शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमास भरघोस प्रतिसाद या विषयावर बातमी तयार करायची. बघा ती बातमी अशी तयार करता येईल मित्रांनो आपल्याला. घनसावंगी तालुक्यात शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद. हा विषय झाला पण बातमी त्या विषयावर केली. आपण बातमीला शीर्षक वेगळं देऊ शकतो. आता मी इथं घनसावंगी घेतलं, तुम्ही तुमच्या पद्धतीनं आपल्या परिसराचं किंवा विषय आपल्या परिसराचा असेल तर आपल्या परिसराचा, राज्यस्तरावरला असेल तर राज्यस्तरावरला. आता मी इथं घेतलं की घनसावंगी तालुक्यात शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद. हा झालं या बातमीचं टायटल किंवा या बातमीचं शीर्षक. घनसावंगी दिनांक 9 ऑगस्ट. मागील 16 महिन्यापासून राज्यात कोरोनामुळे शाळा बंद आहेत. वर्ग 8वी पासून पुढचे वर्ग जरी सुरू झाले असले तरी पूर्व प्राथमिक व प्राथमिक स्तरावर आजही शाळा बंद आहेत. मात्र शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र बंद नाही. यासाठी प्रत्येक वर्ग शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत. SCRT पुणे यांच्याकडून दररोज अभ्यासमाला शिक्षकांना प्राप्त होते, ती या ग्रुपवर टाकली जाते. शिवाय बरेच शिक्षक झूम ॲपच्या माध्यमातून प्रत्यक्षात वर्गात जसे वर्ग अध्यापन केले जाते तसे वर्ग अध्यापन ऑनलाईन पद्धतीने करतात. विद्यार्थी आपल्या शंका कुशंका निसंकोचपणे विचारतात. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जातात. यासाठी शिक्षकांना तालुका व जिल्हा स्तरावरून आवश्यक ती मदत करण्यात येते. या पद्धतीने मित्रांनो आपण एक मोजक्यामध्ये जे विषय दिलेला आहे त्या विषयाला अनुसरून आणि मोजकं काय चाललं त्या विषयामध्ये हे आपण बातमीमध्ये या पद्धतीने मांडू शकतो मित्रांनो. त्यानंतर पुढं खालील शब्दांच्या आधारे कथालेखन करा. शेत, डोंगर, धरण, शेतकरी, मुलगा हे शब्द प्रत्यक्षात धरणामध्ये हे शब्द प्रत्यक्षामध्ये या कथेमध्ये आले पाहिजे आणि त्यावर आधारित आपल्याला कथा तयार करायची आणि कथेला शीर्षक पण द्यायचं. बघा मी या कथेला धरण हे शीर्षक दिलेलं आहे मित्रांनो. बघा धरण, योगायोगानं तो शब्द पण इथं आलेला आहे. बघा रामनगर गावामध्ये मनोहर नावाचे कबाड कष्ट करून जीवन जगणारा शेतकरी राहत होता. आपल्या शेतामध्ये रात्रंदिन कष्ट करत असे. मात्र जमीन कोरडवाहू असल्याने पीक पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे पावसाने थोडी जरी ओढ दिली की सर्व होत्याचे नव्हते होऊन जायचे. थोडी जरी ओढ दिली की म्हणजे थोडा जरी पाऊस आला नाही ताण दिला की नि शेताला लावलेला खर्च पण निघत नसे. मनोहर यातून कर्जबाजारी झाला आणि पावसाने ओढ दिला त्याच्यामुळे प्रत्यक्षामध्ये लावलेला खर्च बी निघत नसे आणि मनोहर कर्जबाजारी झाला. मनोहरचे शेत डोंगराच्या कडेला होते. मनोहरच्या नशिबानं शेताच्या बाजूला एक धरण झाले. पावसाळ्यात धरण तुडुंब भरले. मनोहरच्या मुलाने शहरातून वडिलांना धरणातून पाणी घ्यायसाठी पाण्याची मोटर आणून दिली. आता मनोहर पावसाने ओढ दिली की मोटर चालू करून पिकाला पाणी देतात. आता जेवढे कष्ट तेवढे उत्पन्न. मनोहरकडे सर्व कर्ज फिटले असून मनोहर आनंदाने राहतो. मनोहरचा मुलगाही राज्यसेवा पूर्व परीक्षा पास झाले असून मनोहरचे सुगीचे दिवस आले आहेत. या पद्धतीनं एक छोटीशी कथा तयार केलेली आणि ह्या कथेमध्ये शेत, डोंगर, धरण, शेतकरी, मुलगा हे सगळे शब्द मित्रांनो याच्यामध्ये आले. या पद्धतीनं आपण एक छोटीशी कथा लेखन करावं. एक नमुना म्हणून आपल्या पुढे मांडलेला आहे. या पद्धतीनं आपल्याला मित्रांनो करता येईल. मित्रांनो याच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा नवीन संबोधनासह नवीन घटकासह पुन्हा भेटूया.